मानव समाचार, मानवता के हक में। आज नेमकं आंदोलन केलं तुम्ही नगरपालिकेच्या विरोधात, काय नेमकं? तुम्ही बघाल का जेव्हापासून प्रशासन बसलेलं आहे या मनमाड नगरपालिकेमध्ये स्वच्छता असेल, पाणी असेल, लाईट असेल, याबद्दल सक्षमता दुर्लक्ष झालेलं आहे. नगरसेवक जरी अस्तित्वात नसले किंवा कार्यकर्ते जरी अस्तित्वात नसले, पण कुठल्याही प्रकारची दखल नगरसेवकांची किंवा सामान्य जे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्यांची दखल कुठल्याही प्रकारचं प्रशासन घ्यायला तयार नाही. गेले आज 17-18 महिने झाले. पाण्याच्या बाबतीत देखील रोटेशन उचललं न गेल्यामुळं मनमाड शहरावर जे 27-28 दिवसात जे पाणी होते ते फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं. सगळीकडे लाईट बंद आहे. 11 महिन्यापासून नगरपालिकेने दीपस्तंभ जे संभाजीनगर ब्रिजपासनं तर डायरेक्ट जगतापांचा जो हॉल आहे तिथपर्यंत पोल बसवल्यानंतर देखील आजपर्यंत तिथं लाईट लागली गेलेली. त्या ठिकाणी मध्ये प्राणघातक हल्ला पण झाला, चेन्स नाशिक झाल्या. हे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन ठिम्म आहे. आज हे आंदोलन करायचं एकच विषय का मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून, मी नगरसेवक असताना किंवा जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे का असे प्रकार चाललेले, आपण ते कामं करावं. 2 स्मरणपत्र दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. आमचे शहराध्यक्ष यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले. आमच्या युवा सेनेच्या लोकांनी पण वेळोवेळी निवेदन दिले. मनमाड नगर म्हणजे असं मनमाड शहरातील सामाजिक संघटना असेल, राजकीय संघटना असेल, त्यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले. पण सरळ केराची टोपली दाखवून या प्रशासनाने आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही. त्याच्यामुळं आज हे जे आंदोलन चालू आहे, आम्ही लेखी घेतल्याशिवाय म्हणजे जे आम्ही काम सांगितले त्यांना त्याचं लेखी मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. आम्ही थोडा वेळ वाट बघू, अन्यथा आम्ही डायरेक्ट गेट बंद करून नगरपालिका बंद करून टाकू.